आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. भारत छोडो आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलनात मोलाचं योगदान देणाऱ्या राज्यातल्या 6 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं सन्मान करण्यात आला. क्रांती दिनाचं औचित्य साधून भारत छोडो आंदोलनाच्या 75व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती भवनात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या देशाच्या विविध भागातल्या स्वातंत्र्य सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गरीबातल्या गरीबाचं जीवनमान सुधारण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याचं भावनात्मक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केलं आहे. नवभारत मंथन या कार्यक्रमाअंतर्गत देशभरातले सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि मुख्य सचिवांशी काल पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. भविष्यात राज्यात चारा छावण्या उभारण्याची गरज भासू नये यासाठी चारायुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिल्या आहेत. चारायुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक मंत्रालयात पार पडली त्यावेळी ते बोलत होते. चाऱ्याच्या बाबतीत राज्य स्वयंभू व्हावं हे या योजनेचं उद्दिष्ट असून ते साध्य करावं असं जानकर यावेळी म्हणाले. लातूर इथं आज विश्व जैव इंधन दिवसानिमित्त एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. मार्केटयार्ड इथं होणाऱ्या या कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते होत आहे. या कार्यशाळेत शेतातल्या तसंच घरातल्या कचऱ्यातून आणि सांडपाण्यातून जैववायू उत्पादित करण्याबाबतचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे. औरंगाबाद इथं गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ऑईल डेपोची स्थापना लवकरात लवकर करण्यात यावी असे आदेश पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. काल नवी दिल्ली इथं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाच्या सल्लागार समितीची बैठक झाली त्यावेळी हे आदेश देण्यात आल्याचं औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.